गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आलेल्या न्यू अपडेटनुसार आचारसंहितेनंतर येणाऱ्या प्रमुख 4 जाहिराती कोणत्या येणार आहेत, त्यामध्ये कोणत्या पदांचा समावेश असणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा कशी घेतली जाणार आहे, ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, टीसीएस घेणार आहे का एमपीएससी घेणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असणार आहे। एक दाट शक्यता आहे, एक अंदाज किंवा ह्या जर जागा आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या मंजूर सुद्धा झालेल्या आहेत, त्यामुळे एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत आलेली आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये 1 डिसेंबर 2025 पासून सर्व बॅचेस सुरू होत आहेत। सर्व विषय अगदी बेसिक पासून पहिल्या टॉपिक पासून शिकवायला सुरू करणार आहोत। याच्यावरती सध्या ऑफर चालू आहे 50%, ओके 50 आहे, 60% सुद्धा काही बॅचेस वरती देत आहोत आपण। यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर, एएनएम, जेएनएम असेल, आता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महिला बाल विकास विभाग, यामध्ये सीडीपीओ असेल आणि प्रोटेक्शन ऑफिसरची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे। त्यानंतर पशुसंवर्धन 266 पदे, औषध निर्माता अधिकारी, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, नगर परिषद भरती, कृषी सेवक भरती, एफडीए बॅच असेल किंवा तलाठीवरती फक्त 1000 रुपयामध्ये आपण 6 महिन्याची व्हॅलिडिटी देत आहोत। तर ही यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8329588625 या नंबरवरती कॉल करायचा आहे। तर आता बॅचची वैशिष्ट्य बघूया आपण। झालेल्या पेपरचं चांगल्या प्रकारे अनालिसिस करून घेतलं जाणार आहे। टॉपिक वाईज एमसीक्यू, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत। लेक्चर हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहेत, म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही लाईव्ह बघू शकता किंवा रेकॉर्डिंग सुद्धा पाहिले जाणार आहेत, बघू शकणार आहात। तर जास्त वेळ न घेता आता आपल्याला सर्वांना माहिती आहे 2 तारखेपर्यंत नगर परिषद, नगर पंचायतीची आचारसंहिता लागू आहे। 1 तारखेला निवडणूक आणि 2 तारखेला निकाल लागल्यानंतर 3 तारखेनंतर आचारसंहिता संपणार आहे। तर त्यानंतर यामध्ये नगर परिषद भरतीची जाहिरात अपेक्षित आहे। एमपीएससी मार्फत परीक्षा होणार आहे। कोणकोणते पद असणार आहेत एक वेळेस बघा। तर कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी, लेखापाल असेल, त्यानंतर अग्निशमन अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि अभियंता। मग यामध्ये संगणक अभियंता असेल, विद्युत अभियंता, स्थापत्य अभियंता, म्हणजे सगळ्यात मोठी भरती जर म्हणायला गेलं तर नगर परिषद मध्येच असणार आहे। ओके, साधारणतः 3200 पदे वेगवेगळ्या जागेंची भरली जाणार आहेत। तर याचा सुद्धा म्हणजे कर निर्धारणची बॅच सुद्धा अवेलेबल आहे, ज्याला पात्रता फक्त पदवी असणार आहे किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये उत्तीर्ण, म्हणजे शेवटच्या वर्षामध्ये असलेले विद्यार्थी, आणि स्वच्छता निरीक्षकला 12वी प्लस ज्यांचा कोर्स कंप्लीट झालाय, ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशन आहे किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत ते विद्यार्थी स्वच्छता निरीक्षक। त्यानंतर अग्निशमन मध्ये ज्यांचा 10वी नंतर 6 महिन्याचा कोर्स कंप्लीट झालेला आहे अग्निशमन सेवाचा, ज्यांचा मुंबई या केंद्रामधनं, त्यांच्याकरिता सुद्धा बॅच उपलब्ध आहे। तुम्हाला तांत्रिक विषयासहित असेल। त्यासोबतच जी आरोग्य मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे किंवा यांच्या जागा मंजूर झालेल्या आहेत, 5000 जागेची पदभरती आरोग्य विभागामध्ये येणार आहे। हे ऑथेंटिक आहे। मग यामध्ये कोणकोणते पद भरले जाणार आहेत? आरोग्य सेवक, आरोग्य सेविका असेल, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट असेल, पशुधन पर्यवेक्षक असेल, त्यानंतर स्वच्छता निरीक्षक आहे, एमपीडब्ल्यू 12वी सायन्सच्या बेसिसवरती हे पद असणार आहे। त्यानंतर तलाठी भरतीच्या 2300 जागा आलेल्या आहेत, परंतु या जागा फिक्स आहेत। ओके, 1700 जागा भरल्या जाणार आहेत। कालची जी अपडेट आलेली आहे तसं रिक्त पदे 2300 आहेत, परंतु जर जागा वाढल्या तर चांगली गोष्ट आहे, परंतु हे 1700 100% येणार, म्हणजे येणार डिसेंबर मध्ये। ओके, 15 डिसेंबर पर्यंत जाहिरात येणार आहे। तर त्याची सुद्धा आपण सर्व विषयासहित बॅच घेत आहोत। परिपूर्ण तयारी तुम्हाला करून दिली जाणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अपडेट आलेली आहे कृषी सेवक भरती, आणि एक महत्त्वाचे सांगायचं राहिलेलं आहे पशुसंवर्धन। ओके, 266 पदांची जाहिरात आहे, मान्यता मिळालेली आहे। पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता एमपीएससी मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे। लाईव्हस्टॉक सुपरवायझर, ज्यांचा पशुचा डिप्लोमा किंवा डिग्री कंप्लीट झालेली आहे किंवा शेवटच्या वर्षामध्ये आहेत ते विद्यार्थी, आणि कृषी सेवक मध्ये ज्यांचा जीटीसी डिप्लोमा असेल किंवा बीएससी अग्री आणि त्यांच्या 7-8 ज्या अलाइड ब्रँचेस आहेत त्यापैकी कोणताही विद्यार्थी या ठिकाणी कृषी सेवक, ज्याचं सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून नामकरण झालेलं आहे, त्या पदाकरिता फॉर्म भरता येणार आहे। तर तुम्हाला एक अंदाजित किंवा शक्यता आहे सांगितलेली आचारसंहितेनंतर 4 ते 5 जाहिराती कोणत्या आहेत, तर हे 100%
येण्याची शक्यता आहे। तर आपण काय करायचं आहे, सर्वात महत्वाचं की अभ्यासाला सुरुवात करायची आहे, आतापासून करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कमी कालावधी जाहिरात आल्यानंतर मिळणार आहे तोपर्यंत तुमचा अभ्यास कंप्लीट होईल आणि शेवटच्या याच्यामध्ये आपल्याला रिवाइज करता येणार, रिव्हिजन देता येणार आहे। तर त्याकरिता आपण नगर परिषद भरतीमध्ये जे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी हे पद आहे त्याची ऑनलाईन बॅच सर्व विषयासहित घेत आहोत। 723 जागा आहेत। ओके, महाराष्ट्रामध्ये 723 जागा सर्व नगर परिषद नगर पंचायतीमध्ये हे रिक्त पद आहेत, तेवढ्या भरल्या जाणार आहेत, मान्यता मिळालेली आहे। तर याच्यामध्ये सेम जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सीरीज, जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये ही बॅच आता सध्या 3 दिवसामध्ये ऑफर आहे, 3 दिवस 1 तारखेपर्यंत। तर ऑफर मध्ये 2000 रुपयामध्ये तुम्हाला देत आहोत, त्यानंतर फी वाढवली जाणार आहे। तर आपल्याला कमी फी मध्ये ही बॅच जॉईन करता येणार आहे, त्याकरिता 8329 588 625 हा नंबर आहे। त्यासोबतच कृषी सेवक भरती सुद्धा आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पशुधन पर्यवेक्षक याची सुद्धा तांत्रिक विषयासहित तो सिलेबस आपण घेत आहोत, जो नवीन पॅटर्न नुसार आहे, एमपीएससी पॅटर्न नुसार। ओके, तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा। ॲपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, ॲप डाउनलोड करू शकता। तर अजून जर काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील आपली परीक्षेविषयी विचारायचं असेल तर नक्की कॉल करा, त्यावर सुद्धा तुम्हाला तुमचे डाऊट क्लिअर केले जाणार आहेत। ठीक आहे, थांबूया, अभ्यासाला सुरुवात करा, परत एकदा सांगेल तुम्हाला, कारण ह्या जाहिराती 100% येणार आहे। डॉक्युमेंटचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, डॉक्युमेंटचा सुद्धा बघून घ्या, कोणकोणते आपल्याला अपलोड करावे लागणार आहेत। ठीक आहे।